हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा. तर तुमच्यासमोर मी रेसिपी शेअर करणार आहे. तर हे आहे मुरमुरे. इथं घेतलं आहे आपण सगळं वाटण, शेंगदाणे, मिरच्या, अजून लसूण, कढीपत्ता आणि खोबरं. आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण इकडे. तर सगळ्यात पहिले आपण गरम तेलात शेंगदाणे टाकणार आहे आणि व्यवस्थित शेंगदाण्याला फ्राय करून घेणार आहे आपण पूर्णमध्ये तेलामध्ये. तळलेले शेंगदाणे आपण पहिले साईडला काढून घेणार आहे. आता आपण गरम तेलामध्ये खोबरं टाकलेलं आहे. तर त्यानंतरून बघा, आता खोबरं पूर्णपणे लाल होत चाललेलं आहे. ओके, थोडंसं खोबरं लाल झालं की आपण त्याला पण साईडला काढून घेणार आहे. बघू शकता, खोबरं पूर्णपणे फ्राय झालेलं आहे. आता खोबऱ्याला पण साईडला काढून आपण मुरमुऱ्यावर याच्यावर टाकणार आहे. त्याला एवढं लाल झालं पाहिजे, पूर्ण काळं नाही झालं पाहिजे, नाही तर ते जळून जातं. आता आपण तेलामध्ये हिरवी मिरची टाकलेली आणि ती व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहे. पूर्ण जाळायची नाही मिरची, जास्त वेळ ठेवली तर पूर्ण जळून जाईल ती लगेच, कारण की तेल खूप गरम झालेलं आहे ऑलरेडी. व्यवस्थित आपल्याला फ्राय झालेली दिसली पूर्णपणे का लगेच काढून घ्यायची ती पण. तुम्ही बघू शकता आता मिरची एकदम पूर्णपणे क्रिस्पी झालेली आहे. आता आपण तिला साईडला एक पहिले डिशमध्ये घेणार आहे काढून. क्रिस्पी मिरची झाली ना, जेव्हा आपण चिवडा खात असतो त्यामुळे जेव्हा ती क्रिस्पी मिरची होती ते एक फील वेगळंच असतं चिवडा खाताना मिरचीचं. ही जी क्रिस्पी मिरची पूर्ण आता चिवड्या टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण टाकणार याच्यामध्ये लसूण. लसूण नंतर का टाकतो मिरची नंतर, कारण की तेलामध्ये मिरचीचा अर्क उतरलेला असतो, तुम्ही बघू शकता. आणि लसूण आणि मिरचीचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता तुम्ही बघू शकता लसूण पण पूर्णपणे एकदम क्रिस्पी झालेला आहे. चिवडा बनवताना या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचं तुम्हाला व्यवस्थित ध्यान द्यावं लागणार आहे, कारण की लसूण, मिरची, खोबरं हे असं जास्त जळता कामा नाही. आणि लसूणला आता आपण परत मुरमुऱ्यावर टाकणार आहे. मी ट्राय करून बघतो एक लसूण क्रिस्पी झालेला आहे का. हो, खूप छान क्रिस्पी झालेला आहे. नुसता लसूण पण तेलात जरी टाकून खाल्ला ना तरी खूप छान लागतो. आता आपण फायनल टाकणार याच्या तेलामध्ये कढीपत्ता. कढीपत्ता टाकताना थोडं लांब उभं राहायचं, नाही तर अंगावर तेल उडतं. आता कढीपत्ता आपण प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे फ्रेंड्स. आणि तो पण आता मुरमुऱ्यावर टाकणार आहे. आता या नंतरची प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करतो पुढची. आपण मसाले काढणार आहे प्लेटमध्ये साईडला चिवड्यासाठी. तुम्हाला किती स्पायसी हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरची टाकू शकता, कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची क्रिस्पी केलेली असते, याच्यामध्ये टाकलेली असते. आम्हाला खूप स्पायसी लागतं घरामध्ये, त्यामुळे आम्ही मिरची जास्त टाकतोय. आता मीठ घेणार आहे आपण साईडला. ऑप्शनल तुम्ही यामध्ये चाट मसाला पण थोडासा टाकू शकता, एकदम थोडासा. पण हे जे मिश्रण केलेलं आहे, खोबरं, शेंगदाणं, कढीपत्ता, लसूण आणि मुरमुऱ्याचं, याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे पहिले हाताने. आता यामध्ये आम्ही थोडे अजून मुरमुरे ॲड केलेले आहे आणि परत याला पूर्णपणे आपण मिक्स करणार आहे. एकदम मिक्स झाल्यावर आता आपण याच्यामध्ये मिरची, हळद आणि मीठ फ्राय करून यामध्ये आपण मिक्स करणार आहे.
मिरची टाकल्यावर गॅस एकदम असा बंद करूनच ठेवायचा, कारण की ऑलरेडी तेल आपलं गरम झालेलं असतं. जर तुमचा बनवण्याचा स्पीड कमी असेल तर तुम्ही गॅस चालू करू शकता नंतर. तर तेल आपल्याला फ्राय करण्यासाठी जेवढं लागणार आहे चिवड्याला तेवढंच घ्यायचं. जास्त घेतल्याने काय होतं, तेल नंतर वेस्ट होतं. आता आपण हे पूर्ण फ्राय केलेलं मीठ, मिरची, हळद चिवड्यावर टाकणार आहे. आणि जे फ्राय केलेलं भांडं यामध्ये पण थोडी मिरची मसाला आहे. ते पण आपण व्यवस्थित थोडेसे मुरमुरे टाकून त्याला पूर्ण हलवून पूर्ण त्याला काढून घेणार त्याच्यातून. आणि आता परत हे पूर्ण मिश्रण आहे आपण व्यवस्थित पूर्ण हाताने शांतपणे मिक्स करणार. याला जास्त घाई करायचं नाही, प्रॉपर सगळीकडून हे मिक्स झालं पाहिजे. कारण की बघू शकता एक साईडला आता मुरमुरे जेव्हा पूर्ण आम्ही मिक्स करू तर पूर्ण एक जीव असा तुम्हाला दिसेल. आम्ही बनवता बनवता मी थोडंसं असं खात असतो, मला आवडतं ट्राय करायला, ज्याने अंदाज पण येतो आपण कसं बनवलं आहे कसं नाही. तुम्ही पण ट्राय करू शकता. खूप सुंदर स्पायसी मस्त टेस्टी झालेला आहे आणि युनिक एकदम. बाहेरचा एकदम चिवडा खाण्यापेक्षा घरचा चिवडा खाल्लेला कधी पण चांगला असतो, कारण बाहेर कुठलं ऑइल कधीच ऑइल कसं पण यूज करतात. हा चिवडा जर तुम्ही घरी बनवून पाहुण्यांना खाऊ वाटला तर ते नक्कीच खुश होतील. आता आमच्याकडे इकडे घरी शेव पण होती शिल्लक, तर ऑप्शनल म्हणून तुम्ही याच्यावर शेव पण टाकू शकता. खूपच जास्त शेव टाकायची नाही, नाहीतर जो चिवडा आहे त्याचा फील निघून जाईल. मी तर म्हणतो तुम्ही शेव नाही टाकली तरी चालेल. जर तुम्हाला खूपच शेव आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता परत पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असा 100 रुपयात फक्त आपल्याकडे ढीगभर चिवडा झालेला आहे, घरगुती मस्त. आणि यामध्ये फक्त 45 रुपयाचे मुरमुरे, 3 रुपयाच्या मिरच्या, 3 रुपयाचा कढीपत्ता, 5 रुपयाचं खोबरं, 10 रुपयाचं खोबरं पकडा, 5 रुपयाचं लसूण आणि शेंगदाणे 5 रुपयाचे. तर मी 100 रुपयाच्या आतच आपल्याकडे हा चिवडा बनलेला आहे. आणि तुम्हाला जर हा ढीगभर चिवडा 100 रुपयातला आवडला असेल घरगुती, तर तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा व्हिडिओला. आणि ही रेसिपी तुमच्या घरच्यांपर्यंत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा. आणि माझं चॅनल नवीन आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तर त्यासाठी मला सबस्क्रायबरची खूप गरज आहे. तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.